आता तुझा नाही आहे तो बघ तो बघ कसा करतोय. अरे वा बघ तुझ्या अरे उद्या पुढे जाऊन माझी पण काहीतरी चोरी पकडली गेली. हा म्हणजे एवढे पण स्ट्रिक्ट होऊ नका की मुलं घरात बोलूच शकणार नाही काही झालं. आपल्या नशिबात जे असतं ते आपल्याला मिळतं. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग करायचं आजचं कारण असं की आज आमच्याकडे स्पेशल मेनू बनतोय. दक्षा स्पेशल मी दाखवतो. दक्षा स्पेशल मेनू आणि आमचा स्पेशल मेनू बनणार आहे तो पण आम्ही तुम्हाला दाखवतो जरा. हा आहे दक्षाचा स्पेशल मेनू ज्याच्यामध्ये काय माहित कोणाकोणाची कत्तल झाली आहे. आणि पॅटीस म्हणते ती की ती पॅटीस बनवते असं आपण ते गृहीत धरूया की तिने पॅटीस बनवल्यात. बाय द वे कसे बनवले ते सांगू शकतेस? माझ्या बाळाने तरी खाल्ले नाहीये. बस संपला विषय. जिकडे त्या 9 महिन्याच्या मुलाने जर खाल्लं नाही तर मग त्याच्यासाठी म्हणूनच हीच रिस्क होती. म्हणून मम्मीला सांगितलं की तू आमचं काय ते वेगळं कर म्हणून. आणि या माकडाने पुन्हा माईक घेतलेला आहे माझा हळूच. मी लपवला होता मागच्या साईडला लावून, तो आता त्याने घेतलाय. ठीक आहे जाऊ दे. तर आमचा प्लॅन असा आहे कोकणकरांचा, मालवणातला देवगडकरांचा सॉरी. लोक बोलतात की कोकण पूर्ण मुंबई म्हणजे आहेत ते वास्तविकता भौगोलिकता की मुंबई पण कोकण पट्टीवालीच आहे. सो देवगडकरांचा असा विचार आहे की आंब्याची चटणी बनवायची. सो मम्मी आमची आंब्याची चटणी बनवणार आहे. त्या अगोदर ती तिचं रुटीन काम करते. पडला. तर आमचं असं झालंय की आंब्याची चटणी बनवणार आहे मम्मी, है ना. आंब्याची चटणी बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी भाकरी. आता भाकरी कोणती तांदळाची आहे का कोणती आहे माहित नाही. जी मम्मी बनवेल ती. मम्मी खायची बनव मम्मी खायची हा ज्वारीची बनवणार का? मजा नाही. तांदळाचं पीठ काय खरं तांदळाचं पीठ नाही. ठीक आहे ज्वारीची भाकरी बनवा. ठीक आहे. एवढी भूक लागली आहे की तोंडातून शब्द पण निघत नाही. बस एवढं उपाशी ठेवलंय ना आम्ही तुला. उपाशी नाही ऍक्च्युली मला ती चटणी बघून अशी भूक आलेली आहे माझ्या मनात. माहित नाही की आता कधी मी ते सत्य आहे का नाही. चला बिचाऱ्याने काय खाल्लं नाहीये ना 2 दिवस झालेत आणि फक्त पेजेवर आहे. पेज खातोय मी फक्त. हो तुला पण बघतो आम्ही. तुझ्याकडे लक्ष देतोय. तुला पण बघतो आम्ही. बोंबलतोय आमचं. हा घेतो तुला घेतलं नाही ना बाबांनी. बसवून ठेवला म्हणजे कोर्टात ठेवायसारखा ठेवतात. मम्मीने आमचं लोणचं बनवलंय दाखवतो. सो हे मम्मीने आमच्या आंब्याचं लोणचं बनवलंय आणि ते दिसायला तर खूप भारी वाटतं. दक्षाने टेस्ट पण केले आहे ना दक्षा. खूप छान झालंय. मम्मीचं लोणचं आवडतंच मला. सो हे मस्त याच्यापेक्षा ना म्हणजे हा ठीक आहे हे बेस्ट असतं. पण जे इन्स्टंट वाला असतं की छानच लागतं रे. कैरीचं ना ते कैरी त्याच्यामध्ये मीठ मसाला आणि मम्मी थोडस गुळ पप्पांची ती जी खाऊ का मजा हा ती बाकी या लोणच्यामध्ये वगैरे अजिबात नाही. अच्छा तर मम्मीची आमची तयारी चालू आहे. कसे खोबऱ्याची चटणी आंबा टाकून कैरी टाकून आंबरे. आणि आमचा पोरगा आलाप लावतोय. तर तिने घेतलंय. मम्मी काय घेतलंस? लसूण दिसता, कैरी आणि काय खोबरा. अजून काय वेगळं दिसतं काय? मीठ. ही कैरी आहे आंब्याची. आंब्याची हे आणि लसूण आहे आणि मिरची मीठ आणि खोबरा. हे खोबरा आंब्याची कैरी म्हटलं की सगळा येला त्याच्यात. ठीक आहे. हा ठीक आहे तू कर तोपर्यंत बाबू का मी खेळवतोय. तर अशा प्रकारे मम्मीने चटणी वाटून घेतली आहे. आता मम्मीची भाकरीची तयारी चालू होईल. तिथपर्यंत आपण पॅटीसची हालावर बघूया. कशाला बघतोस? लक्षा म्हणते तसे पॅटीस आहेत. कशाला बघतो? तुला तर खायला देणार नाहीये. मी तर घेणार पण नाही खायला. एवढी रिस्क कोण घेईल? ठीक आहे. आता मम्मीला एक पण नाही द्यायचा. मी बाबा हे बघ आंब्याची चटणी भेटली मी खुश आहे. बस झाला मला काहीच नको. याच्या पलीकडे मला तू चिकन जरी आणून दिलंस ना तरी सुद्धा मी चटणी. हा ठीक आहे तू बनवलेलं नाही. कधीतरी कॅमेरावर खरं बोल. हा नाही चांगलं बनवतो झालं समाधान.
ठीक आहे. तर काय म्हणत होतो, हा तर ही मला कालचा best सुकावाला आवडते. केला नंतर मस्त होता. हा सुकावाला तुका आवडता. नाही कालचा वेगळ्या पद्धतीचा केला होता ना. ठीक आहे. तर माका भाकरी किती भाजशील? 2 भाज. लक्षात चव करून सांग बघू, टेस्ट करून सांग जरा. काय माझ्याच ह्याला देऊ ती की नको, ती टेस्ट आम्हाला माहिती आहे, त्याचं वेगळं कशाला काय. आमच्या चटणीची चांगली आहे, खाते मी. नाही बा. हे बघ, आम्ही मुंबईकर ना, ह्याच्यामध्ये लिंबू पिळून खातो, तुम्ही कैरी टाकता, बाकी काय फरक नाही ह्याच्यात. मग आमची खोबऱ्याची ती खोबऱ्याची. आणि इव्हन हे पण कैरी टाकून मग आम्ही पण खाल्लेली आहे, फक्त आमची ऍडिशनल कोथिंबीर असते. म्हणजे ओव्हरऑल तुमच्यापेक्षा आमची चांगली आहे, हे ऍक्सेप्ट कर. हे छानपैकी माझं बरं बनवले. बरं ते बरं ते बरं. ते नको, ते आमचं आंबट आहे. आमचं वाला बरं. हा थांब आधी, रिएक्शन हा 1 मिनिट आधी त्यांनी ते माझं हे खातंय पॅटीस मी बनवलेले, समजलं ना? कारण त्याच्याकडे ऑप्शन नाहीये. नाही 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 नाही, त्याला जर नसेल खायचं तर तो नाहीच खात. बरं. जसं की तुझं काय पोहे परफेक्ट भाजीला रिॲक्शन खायचं. दिलेली त्यांनी पोह्याला. बनव ना आता दुसरं. थांब आधी हे खातोय ते पण नाही खाणार नाही तर तो. नकोय बघ, संपला विषय. नकोय नाही बोलत आहे तो, गप्प नाही बस. बोलतोय. तो नाही बोलतो. हे बघ, तो नकोय ना, त्याला ती सवय आहे नाही 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 ठीक आहे, करायची. ठीक नाही आहे, नाही आता नाही चटणी बरोबर. नाही 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 नाही. बघ आता आता तुझा नाही आहे, तो बघ कसा हात करतोय. अरे वा, बघ तुझ्या. अरे अरे काय रिएक्शन दिली आहे दैविक. थँक्यू. हा थँक्यू. छान छान असं छान छान. छान छान असं काय रिएक्ट दक्षा. बघ आता दूध का दूध, पाणी का पाणी. नाही नाही चटणी नको. शेवट कोकणी कोकणी. कोकणी. थँक्यू दैविक. तू केवढं मोठं समाधान दिलं तुला नाही माहितीये. ते बघ रडायला लागला. पाहिजे खरंच दैविक चांगली रिएक्शन दिली. उलट कधीच नाही केलेलं असं त्याने. आता मी कट करतो बस. का थांब ना आता कशाला, आता का राहू दे. आता तू बनवतो तुझं, ते बनवते असं वाटतंय. आता करी रिॲक्शन गप तो बघ. सॉरी, आमच्या व्हिडिओ मध्ये कट आलाय कारण आमच्या हायस्ट पेड ऍक्टर्स लोकांना कपडे चेंज करायचे होते. प्लीज, मी बिनपगारी आहे. हा दुसरा दिवस आहे. आम्हाला तो दिवस कंटिन्यू करता नाही आलाय कारण काही कारणाने आम्हाला ते थांबावं लागलं तिथे. म्हणजे 2 दिवस पलटून गेले होता त्याला, कारण माझा टी शर्ट नंतर वेगळा आहे. दुसऱ्या दिवशी पण ते t-shirt. हा सो मला काय म्हणायचं होतं दक्षा, मुद्दा एक म्हणायचा असा होता. त्या दिवशीची एक स्टोरी ऐकली. स्टोरी नाही, हल्ली काही दिवसापूर्वी झालं. काय? एक बिग बॉस एक्स कंटेस्टंट, हा त्याने लाईव्ह पराक्रम हा 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 आहे ना, हा माहितीये डिप्रेशन मध्ये येऊन. माहितीये. म्हणजे काय? डिप्रेशन म्हणजे काय झालं माहितीये काय, पोरगो होतो ज्याच्याकडे पैसो. एक मिनिट, डिप्रेशन म्हणजे हे तुम्हाला समजणारच नाही कारण तुम्ही कष्टच केले आहेत. त्या लेवल पर्यंत आताही डिप्रेशन कन्सेप्ट मला तरी वाटतं आली आहे. यांचे ते टेन्शन म्हणू शकतो. टेन्शन म्हणू शकतो ना. म्हणजे काय झालं, एक पोरगो चांगलो करतो सवरतो, सगळा कमवला, गाडी बंगले करतो सगळं. पण काहीतरी घरच्यांचं प्रॉब्लेम, घरची फॅमिली प्रॉब्लेम झालं किंवा काही कारणान चालू गाडी असताना त्यांनी 100च्या वर स्पीड असताना असं मस्तपैकी घरकन टर्न घेतला आणि झाला पलटी बिलटी खाल्ला आणि गेलो हॉस्पिटल. म्हणजे ऍक्सिडेंट करून घेतलं स्वतःचा. जावच्या तयारीतच की त्या तर घरच्यांचं टेन्शन, बायकोचं टेन्शन, तो म्हणता असा लुबाडला नाही, असा तसा झाला. तर लक्षात तुझं काय पॉइंट ऑफ व्ह्यू याच्यावर? मला असं वाटतं की आपल्या नशिबाचं कोणीच ना घेऊन जात. बरोबर. आणि आपल्या नशिबात जे असतं ते आपल्याला मिळतं. कोणी कितीही लुबाडलं ना तरी सुद्धा ते आपल्या नशिबात असतं कदाचित ते लुबाडणं पण, किंवा काय. आणि आपण मिळवू शकतो जे पण लुबाडलंय, कोणी काही केलं ना ते आपण स्वतः परत कष्टाने मिळवू शकतो. त्याच्यासाठी ह्या टोकाची पावलं उचलणं
किंवा हे काय आन्सर नाहीये. आणि मला तर असं वाटतं की इव्हन सुसाईड पण हे पण आन्सर नाहीये कुठल्याच गोष्टीला. सगळ्या गोष्टीचे सोल्युशन निघतात मला असं वाटतं. आता बघ, प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असतो. आता आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने स्ट्रगल काय आहे, आपल्याला घर घ्यायचंय, आपल्याला मुलांची शिक्षण करायचे, हे स्ट्रगल आहे आपल्या जनरेशनला 2 वेळचं जेवण ह्याची बघतात ना, जेवायचं हे स्ट्रगल आता खूप कमी लोकांचं राहिलंय. आहे अजून पण ते एक सांगते की आता सो नेहमी ना दुसऱ्यांच्या लाईफ स्टोरीकडे बघा की यार त्यांच्याकडे खूप सारे स्ट्रगल आहे, त्याच्यापेक्षा आपण खूप प्रिव्हिलेज आहोत, आपल्याकडे ह्या गोष्टी अवेलेबल आहेत. ठीक आहे म्हणते सगळं ठीक आहे. मम्मी एवढी टेन्शन मध्ये किती आहे? जुने दिवस आठवले की मम्मी जुने दिवस मम्मीचे तिचे काय म्हणतात तिच्या काळातले कष्टाचे दिवस आठवले है ना? तेव्हा आम्ही वेगळी कधी राहिला माहितीये, फक्त 2 महिन्याचं होतो आणि तेव्हा आम्ही वेगळी राहिला. मित्रांनो 2 महिन्याचं असताना ही बाई मी ताई म्हणजे आणि ही दोघी जण आणि पप्प्या म्हणजे अतुल छोटा असताना ही आम्हाला घेऊन तिकडून निघालेली होती. आणि ओल्या जमिनीत म्हणजे तेव्हा सुद्धा कसा त्या घर त्या लोकांनी सांगितलं नाही, म्हणजे आमची सासू सासरे होते ना, त्यांनी सांगितलं नाही की बाबा तिकडे अशी ठिकाणी जागा भेटली असली, चांगली भेटली असली, कोणतरी आणून बघ जागा शोधणार हो. तर तो त्यांना सांगितलं बाबा जागा चांगली असली तर तू बांध तिकडे घर. मग तिकडे मी घर बांधला आणि त्या घरात सांगते का, घर प्रवेश केला तेव्हा ओली जमीन होती. ओली जमीन असतानाच मी तो 2 महिन्याचा वाळ येऊन म्हणजे तिकडे आम्ही राहूक लागला. ह्या लोकांकडे एवढा पैसा नसून सुद्धा त्या लोकांनी एवढी हिंमत केली आणि पूर्ण सगळं उभारलं. आणि आताच्या पोरांकडे पैसा आहे, अडका आहे, बॅकअप आहे, आई बापाने मस्तपैकी सगळं कमवलेलं आहे, तरी सुद्धा हे लोक एवढं पुढचं पाऊल उचलतात. ऍक्च्युली जज पण नाही करू शकत. बऱ्याच लोकांना बाकीच्या गोष्टींचं पण असतं टेन्शन. जज करायचं नाही सांगते तुला, बाकीचं पण मला असं तेच म्हणायचं की खूप आपण प्रिव्हिलेज आहोत, एवढंच लक्षात ठेवा की एवढे टोकाचे निर्णय घेऊ नका. आपण खूप प्रिव्हिलेज आहोत पहिलेच्या पिढीनुसार, आणि त्या लोकांनी खरे कष्ट बघितले. खरं बोलायचं झालं तरी काय झालं तरी लाईफ एंड करणं हा आन्सर नाहीये कुठल्याच गोष्टीला. उद्या पुढे जाऊन माझी पण काहीतरी चोरी पकडली गेली, लक्षा पण मोठ्या मनाने मागतो चटकी देईन ना शेषे मी गालावर गरम गरम. सो आमच्याकडे ना असं स्ट्रगल स्टोरीचं भंडार आहे मम्मीकडे खास करून. आमच्याकडे मी हात तोसा दाखवला, आपल्याकडे नाही दाखवलं. सो त्यावर ते स्ट्रगल स्टोरीवर पुस्तक बनवू शकतं. म्हणजे ऑब्व्हियसली कोकणातल्या बहुतेक लोकांकडे ती स्टोरी आहे किंवा तशीच परिस्थिती होती कोकणात. कोकणातली लोक खूप स्ट्रगल, कोकणातले काय सगळेच म्हणू शकतो, पण आम्ही बघितलेले म्हणून आम्ही सांगतो की खूप स्ट्रगल करून उभं राहिलं. आज लोकांकडे पैसा आला म्हणून कोण कोणाला विचारत नाहीये आणि राजकारण वाढलंय म्हणून. सो आपल्याला त्याच्यात पडायचं नाहीये. सो सांगायचा मुद्दा एवढाच की नका टोकाचं पाऊल उचलू आहे ना. मम्मी डिप्लोमा का इंजिनिअरिंग करणारा पोरगा, आता नाव कोणाच्या फॅमिलीचं नाव सांगू शकत नाही, त्याला बस केटी लागली म्हणून त्याने हे केली. अरे केटी यार, काय केटी, काय केटींचा बोजा आम्ही पाठीवर घेऊन केटीसाठी घाबरतात यार. फक्त एक केटी लागली, घरी तोंड दाखवायला लाज वाटत होती म्हणून त्याने भाईंदरची खाडी निवडली. अरे काय उत्तर झालं काय यार? घरच्यांनी काय करायचं मग? कोणाकडे बघायचं घरच्यांनी? तुमच्याकडेच तर आशेने बघतात की यार ठीक आहे आम्ही कष्ट करून पोरांना शिकवतोय, तर पुढे जाऊन ती एक मुलं पण विचार नाही करत. ऍक्च्युली आई वडिलांचा विचार करा थोडासा, काय तुम्ही करताय. हा खूप सिरियस टॉपिक आहे आणि मला वाटतं घरच्यांनी पण आपल्या मुलांबरोबर तेवढं असं फ्री राहा थोडं, की त्यांना स्वतःला एक्सप्रेस करता यावं. म्हणजे एवढे पण स्ट्रिक्ट होऊ नका की मुलं घरात बोलूच शकणार नाही काही झालं तर, किंवा काही म्हणत असेल तर बोलूच एवढं राहू नका. ऍटलिस्ट घरात आम्ही असं नाही म्हणत की एकदम मित्रच बनवा, ते पण ठीक आहे, ते तुमच्यावरती आहे, बट ऍटलिस्ट मुलं घरी येऊन काही मनातलं असेल तर बोलू शकतात. एवढं तरी वातावरण घरात ठेवा. एकदम स्ट्रिक्ट वातावरण ठेवू नका, कारण मग ती मुलं ना कुठेतरी आतल्या आत कुढत बसतात आणि एक येतं त्यांना डिप्रेशन ऍक्च्युली. पण प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. मी हेच बोलेन की प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. नेहमी मला आई बोलायची, जेव्हापासून मी कॉलेजला जेव्हापासून लागलेले ना, तेव्हा माझी आई मला सांगायची ही गोष्ट
कारण मी आईशी कुठलीही गोष्ट लपवायची नाही. तर ते पण म्हणजे जसं आता आम्ही केटीच बोलतोय, केटी वगैरे लागली किंवा काय, तर एक मला ते भीती नव्हती, मी बिनधास्त सांगू शकत होती घरी. आणि हे सांगणं पण महत्वाचं आहे, कारण आपल्या आई वडिलांना पण माहिती पाहिजे आपल्या आयुष्यात चाललं काय आहे. काही लोक लपून ठेवतात. हा, ते पण लपवू नका, कारण कुठे प्रॉब्लेम आले तर आई वडीलच आपले ते सॉल्व्ह करण्यात मदत करतील. केटी असं नाही, मी इव्हन कुठलेही प्रॉब्लेम सांगते. तुमच्या आयुष्यात आता कुठलेही प्रॉब्लेम, आता आपण जेव्हा कॉलेजमध्ये जातो किंवा अडल्टहुड मध्ये आपण प्रवेश करतो, तर त्यावेळी बरेच प्रॉब्लेम्स आहेत आत्ताचे. आता तुम्हाला माहिती आहे, आता मी सगळे स्पेसिफाय करत नाही इकडे. बरेच प्रॉब्लेम येतात, मुलींच्या बाबतीत प्रॉब्लेम्स येतात, तुमचं लव्ह अफेअर असतील त्याच्यामध्ये कोणाला काय येऊ शकतात इश्यू, किंवा बाकी पण मैत्रिणींचे भांडण काहीही असू शकतात आपल्या. आता तुम्हाला माहिती आहे, आता सोशल आपलं किती कम्युनिकेशन वाढलेलं आहे, सो काही प्रॉब्लेम येऊ शकतात तुम्हाला लाईफमध्ये. पण ह्या प्रॉब्लेमला तुम्हाला तुमचे मित्र किंवा बाकीचे सपोर्ट करण्यापेक्षा ना, ते लोक तुम्हाला अजून अडचणीत टाकू शकतात. तर तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास हा आई वडिलांवरतीच दाखवू शकता. तर तुमच्या बद्दल जे काय घडलेलं ते घरात प्लीज माहिती असू द्या, कारण ऍट द एंड ना, भले ते तुम्हाला ओरडतील त्या क्षणी, पण तुम्हाला तेच संरक्षण देणार आहे. दुसरं कोणी आयुष्यात येणार नाहीये तुमची बाजू घ्यायला किंवा तुमच्या प्रोटेक्टिव्ह बोलतात ना एन्व्हायरमेंट क्रिएट करायला. ते लोकच तुम्हाला सपोर्ट करणार आहे. सो मला असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये जे काय घडतंय ते तुम्ही घरी नेहमी सांगावं. घरच्यांना माहिती पाहिजे आपण कुठे जातोय. मला आता असंच वाटतं की, आणि मी पण तेच फॉलो केले नाही. आता आपण तिकडे बाहेर गेलो ना, ऍक्च्युली चुकी झाली आपली. आपण लेट होणार होतं सांगितलं ना, फोन करून सगळं कळवलं लेट होणार. ते कारण आता आपण आपलं पण टेन्शन मध्ये होतो थोडं. कारण मला अशी सवय आहे की गावी काय नाही इथे काय, मी जरी बाथरूम मध्ये गेलो तर मम्मी मी जाऊन येतो. एवढ्या लेवलचा मी हे आहे की मला असं आवडत नाही की कोणी वाट बघत असेल. तर आम्ही आता काही दिवसापासून मम्मीला खूप ग्रँटेड धरलेलं, कदाचित मम्मीला समजलं नाही म्हणून मी बोलतो, गृहीत धरलेला की नाही मम्मी आहे ना घरी, काय नाही बघून नाही. पण ते ठीक आहे, आपलं पण थोडस हे झालेलं, थोडस टेन्शन मध्ये आम्ही पण थोडे, कारण आम्ही थोडस दुसऱ्या कामात बिझी होतो आणि त्या टेन्शन मध्ये आम्ही विसरलो की घरी इन्फॉर्म केलं पाहिजे किंवा घरी केलं पाहिजे. सो त्यासाठी सॉरी. चला तर मग बाय. याच्यातून आम्हाला काय सांगायचं ते कदाचित तुम्हाला समजलं असेल. तुमचे काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत आम्हाला ते पण सांगा, आणि आम्ही कुठला पॉइंट मिस केला असेल तर ते पण सांगा ह्याच्यामध्ये. आम्हाला नाही वाटत की काय आमच्या व्हिडिओच्या बिलो 25 ची मुलं वगैरे बघत असतील तर त्यांचे पॅरेंट्सच बघत असणार, तर प्लीज त्यांच्यासोबत शेअर करा हा व्हिडिओ. तुम्ही त्यांना गाईड करा चांगलं. सो थँक्यू आणि बाय बाय. मम्मी अशी टेन्शन मध्ये मम्मीला जुने दिवस आठवते, ती जुन्या दिवसात गेली. मम्मीचा एक सेपरेट असा आपण व्हिडिओ ठेवू. चलो बाय 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 बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओ. एक मिनिट, डोसा दाखव माझा आज. हो हो हो. चल आम्ही बनवतोय मस्तपैकी डोसा. यालाही डोसा बोलतोय, मी पण डोसाच बोलतो. उत्तप्पम आहे तो. उत्तप्पम. पण माझा आंबोळी मम्मी आंबोळी काय काय बोलता आपण? आंबोळी पोळी हो. बरं तुझं झालं का? मला मिक्सर लावायचं आहे. बाय बाय बाय.